वळूयात आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत अनेक पुरावे विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये आहेत असा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या, चाटेच्या मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्याचं षडयंत्र रचलं जातंय असा दावाच धनंजय देशमुख यांनी केलाय। विष्णू चाटेचा मोबाईल हत्या होऊन 58 दिवस झालेले आहे, मात्र पोलीस यंत्रणेला सीआयडीला तो काही सापडलेला नाहीये। त्यामुळे या मोबाईलमध्ये नेमकं काय होतं असा प्रश्न अनुत्तरितच आहे। मोबाईलचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। सगळे सीडीआर तपासा, कॉल रेकॉर्ड तपासा अशी वारंवार ते मागणी करतायत। घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले, तो मोबाईल टाकून दिलेला असला, तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही। त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात विष्णू चाटेवर आणि सगळ्या आरोपीवर, पण त्याच्यात असणारे सगळे धागेदोरे, त्याच्यातून कुणाकुणाला फोन गेले, त्याच्यातून कुणाला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत, सगळे पुरावे त्याच्यात आहेत। तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, डिपार्टमेंटने घेतली पाहिजे अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे।